परीसाठी इथे मी हिरव्या मुगाचा डोसा बनवायला घेतला होता। त्याच्यासाठी 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण, हळद, मीठ, ओवा घेतलेला होता आणि आहे ना आता हे सर्व आहे ना मी मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची पेस्ट करून घेतलेली होती आणि पेस्ट करून झाल्यानंतर बारीक पेस्ट केलेली होती। त्याच्यानंतर आहे ना हिरवे मूग आहे ना ते सुद्धा मिक्सरमधून मी बारीक करून घेतले। एवढे बारीक करायचे की त्याचा आपल्याला डोसा बनवता आला पाहिजे आणि त्यानंतर वरून आहे ना सुके मसाले टाकले, म्हणजे हळद, मीठ, ओवा आणि जिरं टाकलेलं होतं आणि ना त्यानंतर आहे ना एकत्र करून घेतलं आणि सोडा वगैरे काही वापरला नाही आणि लगेच डोसे बनवायला घेतले। काही खूप वेळ असं भिजत भी घातलं नाही पीठ, तरी सुद्धा डोसे त्याचे खूप छान झालेले होते। आणि ना परीला होममेड सेरेलॅकची सवय लागलेली आहे सध्या, तर मला असं वाटतं तिची जी सवय आहे ना ती मला कमी करायची आहे, मोडायची आहे, पण हळूहळू कमी होईल। म्हणूनच मी असा विचार केला की रोज तिला काहीतरी हेल्दी मी देणार आणि तिला तिच्या आवडीचं केलं आणि छान चव लागली तर मुलं सुद्धा ते नेहमी खातील असं मला वाटतं। म्हणूनच मी रोज काहीतरी हेल्दी द्यायचं ठरवलं होतं। 3 टाइम तिच्यासाठी मी फ्रेश असं बनवत असते आणि खरंच परीने खूप आवडीने हा डोसा खाल्ला। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, बाय।